तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशाच्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेच्या पवित्र परंपरेचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दिनांक 15 मार्च रोजी जळगाव जामोद येथे तीव्र निषेध करण्यात आला। भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर चहा बिस्किटांची चाय पार्टी साजरी केली। या प्रकारावर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले। ते म्हणाले की संसद ही देशातील सर्वोच्च लोकशाही संस्था आहे, तिची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे। मात्र अशा थिल्लर पोरखेळातून काँग्रेसने संसदेच्या पवित्र वास्तूचे अवमूल्यन केले आहे। हा केवळ संसदेचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे। आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून सुरू असलेल्या फेक नरेटिव्हवरती हल्लाबोल करण्यात आला। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांबाबत काँग्रेस जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वसामान्यांना स्वस्त आणि सुलभ ऊर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। हे सत्य जनतेला ठाऊक असून काँग्रेसचा खोटा प्रचार आता चालणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात भाजपचे दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पांडव, नगराध्यक्ष गणेश दांडगे, नगर उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बंडू पाटील, स्वीकृत नगरसेवक सचिन जोशी, परम राजपूत, डॉक्टर नंदू तायडे, उमेश शेऊल, शाकीर खान, अक्षय देशमुख, पांडुरंग मिसाळ, राम इंगळे, संतोष वानखडे, ऋषिकेश देशमुख, अक्षय दळवी, अजय वंडाळे, भगतसिंग चव्हाण, शुभम चंडाले, मोहित सरफ यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव। प्रमाणात काँग्रेसचं सरकार असताना जेवढे सिलेंडर वाटले होते त्याच्या कितीतरी हजारो पट सिलेंडर मोदीजींनी अगदी पहाडपट्टीमध्ये जो वनवासी बांधव राहतो आहे, जो मागासवर्गीय आहे, त्याच्या घरापर्यंत हे सिलेंडर पोहोचवण्याचं काम केलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं मोदीजीचं सरकार हे प्रत्येकाला सिलेंडर देण्यासाठी, प्रत्येकाला डिझेल पेट्रोल योग्य दरात माफक दरात देण्यासाठी हे योग्य त्या पद्धतीने कारभार चालवत आहे। आणि देशाची जी वाटचाल आहे, आपली जी अर्थव्यवस्था काँग्रेसच्या वेळेस 11व्या स्थानी होती, आज आपली 5व्या ठिकाणी अर्थव्यवस्था 5व्या ठिकाणी आलेली आहे। आणि चौथ्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल एक चांगली भारताची वाटचाल, विकसित राष्ट्राची वाटचाल हे नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात भारताची सुरू आहे। त्यामुळे आम्हाला गर्व आहे की असे नेते, नरेंद्रभाई मोदी यांच्यासारखे नेते आम्हाला मिळालेले आहे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचा देखील कारभार हा चांगल्या पद्धतीने चालवत आहे। आणि सातत्याने बदनाम करण्याचं काम विरोधी पक्षाची भूमिका आहे, गाजवायला पाहिजे, निभवायला पाहिजे, या मताचे आम्ही सुद्धा आहे। परंतु केवळ विरोधाला विरोध, संसदेच्या सारख्या चांगलं पवित्र ठिकाण जिथे देशाचे कायदे तयार होतात तिथे चहाची पार्टी करणे हे काही योग्य नाही। पुन्हा माझा राहुल गांधींना काँग्रेस नेत्यांना सल्ला आहे की तुम्ही पराभवाने वैफल्यग्रस्त झालेले आहे, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देऊन एखाद्या लाफ्टर शोमध्ये तुमची भूमिका पार पाडा। एवढ्यासाठीच हे आजचं आंदोलन आहे। यासाठी आम्ही संसद के सम्मान में भाजपा मैदान में राहुल गांधी मुर्दाबाद मुर्दाबाद।